तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आता सवय सुद्धा लागली असेल की प्रत्येक भागामध्ये आपण एका सुपर फूडची माहिती देतो जे तुमच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं. पण घर की मुर्गी दाल बराबर. आणि अशी आजची घरची मुर्गी आहे विड्याचं पान. आरोग्यासाठी विड्याचं पान अत्यंत औषधी आहे. औषधी रत्न त्याला म्हणतात. पचन शक्तीसाठी वरदान. पान चावून खाल्ल्यामुळे तोंडामध्ये लाळ, ज्याला इंग्लिशमध्ये सलाइवा असं म्हणतात, ती जास्त प्रमाणात तयार होते, ज्यामुळे अन्नाचं पचन सुलभ होतं. पोट फुगणे किंवा गॅस होण्याच्या तक्रारीवरती विड्याचं पान अत्यंत गुणकारी ठरतं. जेवणानंतर विडा खाण्यामागे हेच तर मुख्य शास्त्रीय कारण आहे. शिवाय मुखशुद्धी होते. नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्याच्यात असल्यामुळे तोंडातील जंतू नष्ट होतात आणि दुर्गंधी घालवतात. अजूनही एक गोष्ट म्हणजे सर्दी आणि खोकल्यावरती आराम. कफ होत नाही. छातीत जर कफ झाला असेल तर विड्याच्या पानामुळे तो विरघळतो. कारण विड्याच्या पानाला थोडं गरम करून त्यावर तेल लावून शेक जर दिला तर आराम मिळतो. दीप्ती मॅडम, मला फार आवडलं तुम्ही इथे आलात आणि तुमच्याशी गप्पा मारायला मजा आली. पदार्थ तर फारच सुंदर होता. तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात की पानमाळी समाज हा तुमचा समाज आहे, बरोबर? प्रत्येक समाजाची एक खायची पद्धत वेगळी असते, अलंकाराची असते, पेहरावाची असते. काही समाजाची गाणी पण फार फेमस असतात. की ज्या अर्थी तुम्ही शेताशी मळ्याशी निगडीत आहात, तुमची काही ठरलेली गाणी वगैरे असतील? तुम्ही बरोबर गेस केलेला आहे. आमच्याकडे शक्यतो शेतात जातात तेव्हा गाणी म्हटली जातात. दळण दळतो तेव्हा आपण सगळ्यांकडेच ती गाणी जात्यावरच्या ओव्या असायच्या. आमच्याकडे मुख्यतः लग्न समारंभ जे आहेत त्यावेळेस खूप गाणी म्हटली जातात. मुलीला हळद लावण्यापासून ते ती होणारे नवऱ्याचे जे आई वडील आहेत त्यांना चिडवण्यापासून तुम्ही आमच्याकडे कसा दुधाचा धंदा, पानवेलीचा धंदा, केळी विकणं हे सगळं आलं. तर हे धंदे हे जे व्यवसाय आहेत त्यावरती त्यांना ते चिडवलं जातं की एवढी वर्ष तुम्ही हे केलं, मग तुम्ही काय केलं, त्याचं काय आणलं. तर ते आमच्या भाषेत मी थोडंसं म्हणू. हो, थोडंसं काय, आम्हाला आवडेल. म्हणजे तुम्हाला ती बोली भाषा आमची समजेल थोडी थोडी कदाचित. किती छान. पण आवडेल तुम्हाला नक्की. प्लीज सादर करा. पाऊस पडला, शिकल झाला कोण्या दूधवाल्या हा, हांडा होळला कोण्या दूधवाल्या हा, हांडा होळला. आर विकास हांडा होळला तू न आवडी वहर, नोकरी केली विकास आवडी वहर, नोकरी केली. नोकरी करून काय र केलं विकास, नोकरी करून काय र केलं. मग विकास म्हणतो, नोकरी करून होण्यासारखी बायको मिळाली, तिला होण्याचा हार मिन केला, तिला होण्याचा हार मिन केला. असं सगळं केळीवरनं किंवा दुधावरनं असं म्हटलं जातं. पण किती मला गोड वाटतं हे सगळं की भोवताली घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना महत्व देऊन त्यांना एकत्र बांधणं आणि आयुष्य आनंदाने जगणं, हाच तर उद्देश आहे. हो की नाही? फारच छान. वा वा वा. दीप्ती मॅडम, तुम्ही एवढ्या छान एक्सप्रेस होता, गाणं म्हणता, कविता करता, बोलताही छान. मग आज तुम्ही इथे आला, तुमचा अनुभव कसा होता सांगा जरा आम्हाला. मला खूपच, तुम्हाला आल्याच मी सांगितलं की मला खूप बरं वाटलं. आणि प्रत्येक गृहिणीची किंवा प्रत्येक बाईची इच्छा असते की आपण आपली पाककृती कुठेतरी करावी, कुठल्या तरी मंचावरती, आणि त्याला आपल्याला दाद मिळावी ही एका प्रत्येक सुगरणीची इच्छा असते. आणि आम्ही सारे खवय्येचा हा मंच सुगरणींना नेहमीच दाद देत आलेला आहे. त्यामुळे खरंच मी सांगते की आम्ही सारे खवय्येची पूर्ण टीम, झी मराठी, ह्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा पुन्हा येत राहा. आमच्या टीमची आठवण राहावी म्हणून हे